दूताचा मरेला संदेश. प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला आणि पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो ही कृपा पूर्ण मुली, प्रभू तुझ्या खाली आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या पायी हो. नमो ही कृपा पूर्ण मुली, प्रभू तुझ्या खाली आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो ही कृपा पूर्ण मुली, प्रभू तुझ्या खाली आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या वेदनेचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःखस्थानाच्या व उत्साहाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळाले. म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. स्वर्गवासी नेहल व आयरीन रेमन गुन्साल्विस यांच्या स्मरणार्थ स्वर्गवासी नाझरेत फ्रान्सिस ग्रेशियस यांच्या स्मरणार्थ व वाढदिवसानिमित्तानं देवाचे व माऊलीचे आभार मानण्यासाठी व आपणा सर्वांच्या हेतूंसाठी हा पवित्र मिसाबली अर्पण केला जात आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. बंधू भगिनीनो, या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आठवण करूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्याने व हईगईने मी फार पापी केली आहेत. माझा अपराध, माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या सहाय्यकर्त्या व मार्गदर्शका, प्रीतीच्या पायावर आमच्या जीवनाची इमारत उभी कर. तुझ्यावरील आमची प्रीती दुसऱ्यांचे हित करण्याच्या आमच्या तळमळीतून व्यक्त होऊ दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. संत पौलाने इफिसिकरास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो सर्व काही चालवतो त्याच्या योजनेप्रमाणे आम्ही पूर्वी नेमलेले असून ख्रिस्ता ठायी वतनदार झालो आहोत. ह्यासाठी की ज्या आम्ही ख्रिस्तावर पूर्वीच आशा ठेवली होती त्या आम्हाकडून त्याच्या गौरवाची स्तुती व्हावी. तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची शुभवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्यासाठी शिक्का मारण्यात आला आहे. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनाच्या खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाची हमी आहे. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद. ज्या लोकास त्याने प्रजा म्हणून निवडले ते धन्य. ज्या लोकास त्याने प्रजा म्हणून निवडले ते धन्य. ओहो नीतिमानांनो, परमेश्वराचा जय जयकार करा. सरळ मनाच्या माणसाला स्तुतिगान शोभते. विनय व परमेश्वराचे उपकार स्मरण करा. दशतंतू वाद्या व त्याचे गुणगान गा. प्रतिसाद. ज्या लोकास त्याने प्रजा म्हणून निवडले ते धन्य. कारण परमेश्वराचे वचन विश्वसनीय आहे. त्याची सर्व कृती सत्याची आहे. त्याला नीती आणि न्याय ही प्रिय आहेत. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे. प्रतिसाद. ज्या लोकास त्याने प्रजा म्हणून निवडले ते धन्य. ज्या राष्ट्राचा देव परमेश्वर आहे, ज्या लोकास त्याने आपल्या वतनाकरिता प्रजा म्हणून निवडले आहे ते धन्य. परमेश्वर आकाशातून पाहतो, सर्व मानवजातीला तो निरखतो. प्रतिसाद. ज्या लोकास त्याने प्रजा म्हणून निवडले ते धन्य. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. हजारो लोकांची इतकी गर्दी झाली की ते एकमेकास तुडू लागले. तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांना सांगू लागला, तुम्ही आपणास
पुरुषांच्या खमीराविषयी म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी सांभाळा. जे उघडे होणार नाही असे काहीही झाकलेले नाही, आणि जे कळणार नाही असे काहीही गुप्त नाही. जे काही तुम्ही अंधारात बोलला ते उजेडात ऐकण्यात येईल, आणि जे तुम्ही खाजगी खोलीत कानात सांगितले ते धाब्यावर गाजवले जाईल. माझ्या मित्रांनो, मी तुम्हास सांगतो, जे शरीराचा वध करतात पण त्यानंतर ज्यांना आणखीन काही करता येत नाही त्यांची भीती बाळगू नका. तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हास सुचवून ठेवतो. वध केल्यावर नरकात टाकावयाचा ज्याला अधिकार आहे त्याची भीती बाळगा. हो, मी तुम्हास सांगतो त्याचीच भीती बाळगा. 5 चिमण्या 2 दमड्यास विकतात की नाही, तरी त्यापैकी एकीचाही देवाला विसर पडत नाही. फार तर काय, तुमच्या डोक्याचे सर्व केसही मोजलेले आहेत. भिवू नका, तुम्ही अनेक चिमण्यांपेक्षा मूल्यवान आहात. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्ताताई उपस्थित प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, परमेश्वराचे भय किंवा परमेश्वराची आदरयुक्त भीती हे पवित्र आत्म्याचं एक दान आहे. बाप्तिस्मा साक्रामेंटाद्वारे, दृढीकरण साक्रामेंटाद्वारे हे दान प्रत्येक ख्रिस्ती श्रद्धावंतास लाभलेलं आहे. प्रत्येक ख्रिस्ती श्रद्धावंताने परमेश्वराची आदरयुक्त भीती बाळगावी हे त्याच्याकडून अपेक्षित आहे. तो ख्रिस्ती श्रद्धेचा, ख्रिस्ती विश्वासाचा, श्रद्धावंताच्या जीवनाचा आणि जगण्याचा अविभाज्य भाग आहे. श्रद्धावंताच्या जीवनात परमेश्वराची आदरयुक्त भीती कधी निर्माण होते? जेव्हा श्रद्धावंताला परमेश्वराच्या अस्तित्वाची जाण होते, भान होतं. जेव्हा श्रद्धावंताला परमेश्वराची खरीखुरी ओळख होते, पारख होते. त्या स्वर्गीय परमेश्वराबरोबर श्रद्धावंताचं आध्यात्मिक असं घनिष्ठ आणि अतूट असं नातं जेव्हा निर्माण होतं. माझ्यापेक्षा परमेश्वर शक्तिशाली आहे, सर्व सामर्थ्यशाली आहे. या विश्वामधील सर्व गोष्टीवर, सर्व वस्तूंवर, सर्व घटनावर आणि सर्व व्यक्तीवरती परमेश्वराचं स्वामित्व आहे, प्रभुत्व आहे. जगामधील सर्व गोष्टी त्या परमेश्वराच्या अधिपत्याखाली आहेत. त्याच्याच तंत्रामंत्रावती सगळं काही घडत असतं. सर्व काही परमेश्वराच्या मर्जीनुसार आणि त्याच्या इच्छेनुसार घडतं. या सत्याचा माणूस जेव्हा नम्रतेनं स्वीकार करतो तेव्हा श्रद्धावंतामध्ये परमेश्वराविषयी आदरयुक्त भीती निर्माण होते. माझं पृथ्वीवरील जीवन हे क्षणिक आहे. मी माझ्या श्रमावर, मी माझ्या हिमतीवर, मी माझ्या ताकदीवरती, मी माझ्या बुद्धिमत्तेवरती, मी माझ्या कौशल्यावर, पैशावर आणि स्वबळावरती माझ्या आयुष्याची दोरी क्षणभरही वाढवू शकत नाही. मला माणूस म्हणून मर्यादा आहेत. मला माणूस म्हणून सीमा आहेत, ज्याच्या पलीकडे मी जाऊ शकत नाही. जिथं मानवी विकासाच्या मर्यादा आणि सीमा संपतात त्या ठिकाणी ईश्वरी अस्तित्वाला, सामर्थ्याला आणि शक्तीला आरंभ होतो. हे जेव्हा मी नम्रतेनं मानतो, हे जेव्हा मी स्वीकारतो, तेव्हा माझ्यामध्ये परमेश्वराविषयी आदरयुक्त भीती निर्माण होते. मला शक्य असणाऱ्या, अशक्य वाटणाऱ्या गोष्टी परमेश्वराला सहज शक्य होतात. हे जेव्हा मी विश्वासाने मानतो, जाणतो आणि स्वीकारतो,
आपल्या जीवनामध्ये जेव्हा आपण परमेश्वराला किंमत देतो, त्याची कदर करतो, त्याला अतिउच्च सर्वोच्च मानाचं आणि सन्मानाचं स्थान देतो, त्याच श्रद्धावंतामध्ये परमेश्वराविषयी आदरयुक्त भीती निर्माण होते. रमेदी मातेच्या नोवेनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी परमेश्वराची आदरयुक्त भीती या विषयावरती आज आपण मननचिंतन करीत आहोत. आजच्या लोकलिखित शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जे शरीरावर आघात करतात, शरीराचा वध करतात, त्यांची भीती बाळगू नका. आत्म्यावर घाव घालण्याची आणि आघात करण्याची शक्ती त्यांच्यात नाही, परंतु परमेश्वराचे या मानवी शरीरावर, मानवी मनावर, मानवी हृदयावर आणि मानवी आत्म्यावर स्वामित्व आहे. मरणानंतर आपलं मृत शरीर पुनरुत्थित, पुनर्जीवित आणि नवजीवित करण्याचं, आपणास सार्वकालिक जीवनाचं वरदान देण्याचं, आपल्या कृत्यानुसार आपल्या जीवनाचं मूल्यमापन आणि परीक्षण करण्याचा ज्याला अधिकार आहे, त्या परमेश्वराची भीती बाळगा. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना जे शिकवत होता, जे सांगत होता, ती सुवार्ता प्रेषिताने कानाकोपऱ्यामध्ये पोचवताना त्यांना भरपूर त्रास होईल, मानसिक, भावनिक आणि शाब्दिक अवहेलना होतील, अपमान होईल, शारीरिक छळाला सामोरे जावं लागेल, ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी स्वतःचं रक्त सांडावं लागेल, जीवाची आहुती द्यावी लागेल, स्वतःचं समर्पण करावं लागेल. या गोष्टींना सामोरे जाताना कोणी घाबरू नये, माणसाची भीती बाळगू नये. ते केवळ शरीरावर घात करतील, परंतु आत्म्यावरती आघात करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात नाही. आणि म्हणून तुम्ही त्यांची भीती बाळगू नये, तर तुमच्या त्यागाची, तुमच्या समर्पणाचं प्रतिफळ तुम्हास मरणानंतर देण्यास जो समर्थ आहे, त्या परमेश्वराची भीती बाळगावी. याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रेषितांना आधार देतो, त्यांना धीर देतो, त्यांचं आत्मिक मनोबळ आणि मनोधैर्य तो वाढवतो. जे भाविक परमेश्वराची आदरयुक्त भीती बाळगतात, ते नेहमी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आणि आज्ञेप्रमाणे चालतात. परमेश्वराची आदरयुक्त भीती बाळगणारे भाविक कधीच खोटं बोलत नाहीत. परमेश्वराची भीती बाळगणारे माणसं कधीच कोणावरती अन्याय अत्याचार जुलूम करत नाहीत, कोणाची फसवणूक, कोणाची लुबाडणूक करत नाहीत, कोणाचं काही हिरावून घेत नाहीत, कोणाच्या जागेवरती कधी अतिक्रमण करत नाहीत. परमेश्वराची भीती बाळगणारी माणसं कोणत्या प्रकारची अफरातफर करत नाहीत. त्यांची सत्सक विवेकबुद्धी, त्यांच्या ठाई असलेला तो परमेश्वराचा पवित्र आत्मा त्यांना कोणाचंच कधी वाईट करू देत नाहीत, ते कोणाचे कधी वाईट चिंतित नाहीत. परमेश्वराची आदरयुक्त भीती बाळगणारी माणसं परमेश्वराला कधीच दुखावत नाहीत, परमेश्वराच्या सहनशक्तीचा कधीच अंत पाहत नाहीत. परमेश्वराला आनंद आणि हर्ष होईल असंच त्यांचं वागणं असतं, असंच त्यांचं बोलणं असतं, असंच त्यांचं राहणं असतं. परमेश्वराच्या आदरयुक्त भीतीचं दान हे प्रत्येकाला लाभलेलं आहे. प्रार्थनेच्या बळावर, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या जोरावर आणि सत्सक विवेक बुद्धीच्या बळावरती हे दान वाढवणं, हे दान विकसित करणं हे प्रत्येक श्रद्धावंतांच्या हाती आहे. मी परमेश्वराला घाबरतच नसेल, माझ्या जीवनामध्ये त्या परमेश्वराला काही किंमतच नसेल, मी परमेश्वराला काही दादच देत नसेल, पवित्र आत्म्याचा आवाज आणि संदेश मी ऐकतच नसेन, माझी सत्सक विवेकबुद्धी शाबूत नसेल, मी कोणाला जुमानत नसेल, मी कोणाला घाबरत नसेल, तर पवित्र आत्म्याच्या या आदरयुक्त भीतीच्या दानात मी कधीच वाढणार नाही आणि मला परमेश्वराची भीती कधी वाटणार नाही. आणि मग परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे, आज्ञेप्रमाणे मी कधी चालणार नाही. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, पवित्र मरियेनं आपल्या जीवनात परमेश्वराला केंद्रस्थानी ठेवलं. परमेश्वराची आदरयुक्त भीती तिनं बाळगली. तिनं नेहमी पवित्र आत्म्याचं ऐकलं
आपली सत्सक विवेक बुद्धी शाबूत ठेवली आणि परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे आज्ञेप्रमाणे ती वावरली चालली आणि देवपुत्राची आई झाली, साऱ्या विश्वाची आई झाली. तिचा आदर्श समोर ठेवून आपण तिच्या पावलावरती पाऊल ठेवावं म्हणून या पवित्र मिसा बलिदानामध्ये प्रार्थना करूया. आमेन. माझ्या बंधू भगिनींनो, या सामुदायिक प्रार्थनेद्वारे फक्त आपणासाठी आणि आपल्या गरजांसाठीच नव्हे तर अखिल मानवजातीसाठी आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करूया. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपलं उत्तर असेल, हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. अखिल ख्रिस्त सभेची धुरा वाहणारे आपले पोप फ्रान्सिस, आज बिशप फेलिक्स, सर्व धर्मगुरू धर्मभगिनी यांना ख्रिस्ताची सुवार्ता जगभर पसरविण्यास कृपा मिळावी म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. दररोजचे जीवन जगत असताना आपण कसे जगतो यापेक्षा देवाला आपल्या जीवनात किती प्राधान्य देतो हे ओळखण्यासाठी आपण प्रत्येकाला प्रभूची कृपा मिळावी म्हणून आपण रमेद मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्या सर्व राजकीय सामाजिक नेत्यांनी लोकांच्या हितासाठी झटावी, देशाचा राज्यकारभार सुयोग्य व सुरळीत करण्यासाठी परमेश्वराची कृपा त्यांना मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्या प्रत्येकाला परमेश्वराच्या योजनेप्रमाणे आपले जीवन घडविण्यास व देवावरील आपली श्रद्धा, निष्ठा, भक्ती वाढीस लावण्यास प्रेरणा मिळावी म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. देवपिता प्रेमळ व कणवाळू आहे. रोजचे जीवन जगत असताना परमेश्वराच्या आदरयुक्त भीतीची जाणीव आपणास नेहमी होत राहावी म्हणून आपण रमेद मातेच्या मध्यस्थीकडे प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. रमेद मातेच्या चरणापाशी आपण आपल्या गरजा तडावळ शांत राहून ठेवूया. चांगल्या आरोग्यासाठी, करोनाग्रस्त आजारांसाठी, अपत्य प्राप्तीसाठी, नोकरी व जोडीदाराच्या शोधात असणाऱ्यांसाठी, दुःखी व संकटग्रस्त लोकांसाठी, ईश्वरी पाचारणासाठी, भाविकाच्या मनातील सर्व हेतूसाठी आणि मृत भाविकासाठी. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक. आमच्या श्रद्धेमधील उणीवा तुझ्या प्रेमानं भरून काढ. ही प्रार्थना आम्ही रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बंधू भगिनीनो, तुमचे व माझे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा.
आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, श्रद्धेनं व भक्तीनं आम्ही तुला ही दाने व या प्रार्थना अर्पण करीत आहोत. यांचा स्वीकार कर. ख्रिस्त बलिदानाच्या कृपा सामर्थ्याने आम्हाला तुझ्या वैभवात सहभागी कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझी नित्य व सर्वत्र आभार मानावीत हे योग्य व तारणदायक आहे. प्रेम भावनेनं आम्ही त्याच्या मृत्यूचे स्मरण करतो. श्रद्धा भावनेनं आम्ही त्याच्या पुनरुत्थानाचा उद्घोष करतो. अढळ आशा भावनेनं आम्ही त्याच्या वैभवानं परतण्याची वाट पाहतो. म्हणून सर्व संत व सर्व दूत यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू गम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःख सणापूर्वी प्रभू येशूनं भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायी प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे पोप फ्रान्सिस, आमचे बिशप फेलिक्स, सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताला विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनीची आठवण कर.
त्यांना व ख्रिस्वासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझे स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्वसमर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. स्वर्गीय बापाने आमच्या पापांची क्षमा करावी व आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करण्याची सुबुद्धी आम्हाला द्यावी म्हणून आपण त्याच्याकडे प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित जावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वही करण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुमच्याबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनासाठी बोलावण्यात आलेले आपण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन.
माझ्या प्रिय येशू, तू अल्तावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वापेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकलो नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. श्रीमंतास वाण पडते व त्यांची उपासमार होते, परंतु देवाची भय धरणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूंची वाण पडत नाही. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझ्या पुत्राचे शरीर व रक्त त्याच्या जीवनात आम्हाला सहभागी करते. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. आमेन. चा ख्रिस्ताच्या शांतीनं आपणास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. रमेदी मातेच्या नोवेनाची प्रार्थना. हे आमच्या रमेदी माते, साऱ्या विश्वाची तू प्रेमळ आई असून वसईकरांसाठी रमेदी माऊली म्हणजेच आजारातून मुक्ती देणारी तसेच इच्छा पूर्ण करणारी माता म्हणून तू प्रसिद्ध आहेस. तुझ्यामार्फत परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या वरदानांबद्दल परमेश्वराचे व तुझे आभार मानून स्तुती करण्यासाठी वसई परिसराच्या विविध भागांतून व वसई बाहेरून असंख्य भाविक तुझ्या चरणापाशी एकत्र येत असतात. सर्व प्रकारच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आजारांतून मुक्ती देणाऱ्या हे रमेदी माते, पापात खितपत पडलेल्या तुझ्या सर्व लेकरावर दयादृष्टीने पहा. आम्हाला आमच्या आजारातून मुक्ती मिळण्यासाठी, आमच्या कुटुंबात शांती व प्रेम सदैव नांदण्यासाठी, आमच्या मुलांना अभ्यासात व व्यवसायात यश मिळून त्यांचे भवितव्य उज्ज्वल होऊन ते सन्मार्गावर राहण्यासाठी, आमच्या इच्छा आकांक्षा परमेश्वराच्या इच्छेनुसार पूर्ण होण्यासाठी, आपल्या अंतःकरणात विशेष हेतू बाळगून मोठ्या अपेक्षेने तुझ्याकडे येत असलेल्या तुझ्या विवाहित कन्यांची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी आणि प्रेम, शांती व आनंदरूपी फुलांनी आमची जीवनवेल फुलण्यासाठी आम्ही सर्वजण तुझी आळवणी करतो. आपल्या मनामधील सर्व हेतू, सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा, आपल्या सर्व दुःख वेदना, आपल्या मनोकामना या रमेदी मातेच्या मध्यस्थीनं प्रभूजवळ ठेवूया. आमच्या मागण्या तू प्रभू परमेश्वरापाशी रुजू कर व तुझ्या मध्यस्थीने त्या पूर्ण कर, अशी विनंती आम्ही तुझपाशी करतो. आमेन. Namaste.
हे रमेदी माते आम्हासाठी प्रभूकडे मध्यस्थी कर.